नाशिक शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या गंगापूर धरणामधून आज पहिल्यांदाच विसर्ग करण्यात आला। त्यामुळे मराठवाड्यातल्या जायकवाडीला पाणी पोहोचणार आहे आणि नाशिक आणि आसपासच्या गंगापूर धरणाच्या पाणलोट क्षेत्रात जबरदस्त पाऊस झाल्याने भरपूर पाणी आलंय आणि या सगळ्या पाण्याचा विसर्ग मराठवाड्याकडे करण्यात आलेला आहे। आता नगर मार्गे मराठवाड्यात हे पाणी जायकवाडीत पोहोचणार आहे। या सगळ्या पाण्याचा विसर्ग होत असताना त्या ठिकाणी झी मीडियाची टीम उपस्थित होती। माझे सहकारी योगेश खरे यांनी घेतलेला आढावा। गेल्या 24 तासापासून संततधार सुरू झाल्यामुळे नाशिक जिल्ह्यातल्या गंगापूर आणि दारणा धरणात पाणीसाठा वाढलेला आहे आणि त्यामुळेच पाण्याचा विसर्ग हा आज सकाळपासून या ठिकाणी करण्यात येतोय। गोदावरी पात्रामध्ये हे संपूर्ण पाणी या ठिकाणी जात आहे। 1000 क्युसेक्स वेगानं हा विसर्ग या ठिकाणी होतोय आणि त्यामुळे पुढे आता हा विसर्ग जायकवाडीला जाऊन मिळणार आहे। एकूण 79% पाणीसाठा हा गंगापूर धरणामध्ये आजच्या परिस्थितीमध्ये नोंदवला गेला आहे आणि येत्या काळामध्ये जर असाच पाऊस राहिला तर या ठिकाणी पाणीसाठा हा वाढण्याची शक्यता आहे। पुन्हा अनेक समस्या निर्माण होऊ नये, गोदावरीमध्ये पुराची समस्या निर्माण होऊ नये म्हणून या ठिकाणी काळजी घेतली जाते। आपण बघू शकतोय की संपूर्ण गंगापूर धरण जे आहे ते या ठिकाणी भरलेलं आहे। 79% पाणीसाठा म्हणजे जवळजवळ नाशिक शहराची पाण्याची समस्या जी आहे ती पूर्णपणे या ठिकाणी सुटलेली आहे। अजूनही आपल्याला पाऊस या ठिकाणी दिसतोय, वातावरण ढगाळ आहे। एकूणच बाष्प आणि हे जर आपण बघितलं तर अजून पाऊस पडण्याची शक्यता आहे आणि हवामान खात्याने सुद्धा येत्या 24 तासामध्ये या ठिकाणी जोरदार पावसाचा अलर्ट जो आहे तो या ठिकाणी दिला आहे आणि याच पार्श्वभूमीवर आता गंगापूर धरणातून हे पाणी सोडलं जातोय। दारणा धरण अजून बाकी आहे आणि एकूणच आपण जर बघितलं तर जिल्ह्यातल्या धरणांची स्थिती ही चांगल्या परिस्थितीमध्ये आहे। पाण्याची समस्याही सुटली आहे। ग्रामीण भागातल्या पूर्व भागामध्ये थोडी समस्या अजून आहे, मात्र एकूणच शहराची समस्या या ठिकाणी सुटली आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट मंगेशसह योगेश खरे, झी मीडिया, नाशिक। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।